तू माझा परत वळवळ नाही करायची. कीर्तन ऐकायचा मूळ खराब होत नाही, थांबायचं नाही. कीर्तनाचा असं एकदा करंट लागला ना त्याला विक्षेप चालत आणि कीर्तन बाहेर नाही गेलं पाहिजे. मला कीर्तन आत गेलं. तुम्ही माझ्यासाठी 2 तास दिले आयुष्यात, मग मी तुम्हाला असं कीर्तन दिलं पाहिजे का जाताना तुमच्या चेहऱ्यावर समाधान तर ते कीर्तन त्याच्यामध्ये असं विषय चालत नाही. बारीक करंट लावून दिला तुम्हाला ते म्हणतं. बारीक ऐका थोडस कीर्तन जड शब्द आहे. जगात आईवडील संत ग्रंथ आणि भगवंत एक वाक्य आहे का? जगातल्या प्रत्येक स्त्रीच्या स्तनातलं दूध हे अमृत आहे. दूध वाईट नाही आहे. वाक्य आहे का? ज्याचे मित्र खास त्याचा संसार खास, ज्याचे मित्र नाव संसार संपला. परत निघायला ज्याचे मित्र हे, ज्याचे मित्र खास त्याचा संसार खास, ज्याचे मित्र वाईट संसार संपला. तुमचं काय? आणि आज 80% लोकांचे संसार मित्रांनी बरबाद केले. आईचं दूध वाईट नाही, अजिबात नाही. आईचं दूध अमृतच आहे. वडिलांचे विचार वाईट नाही, तर देवच आहे. वडील म्हणजे देवच, आई म्हणजे देवच. त्यांनी स्वप्नात सुद्धा तुमचं वाईट वाटत नाही. फक्त 80% लोकांचं जीवन केवळ मित्रांनी बरबाद केलंय. नवरा दारू पिऊन बायकोला मारतोय हे कुणाला माहित नाही, मित्राला माहिती आहे. मित्राला माहिती आहे. त्याला मित्राला सांगितलं पाहिजे. त्याला मित्राने सांगितलं पाहिजे ती मुलगी लिहून टाक. उद्या जर गरीबाच्या मुलीचा फटका बसला तर तुझी जिंदगी बरबाद होईल. तू तिच्या बापाला सांगणार ते लिहून टाक. असं जो मित्र म्हणेल तो खरा मित्र. तुझी जिंदगी संपेल. तिच्या आई वडील गरीब आहे, तिच्या भावाची परिस्थिती नाहीये, पण उद्या जर लोकांच्या लेकराचा फटका बसला, ती मुलगी जर गेली मिळली तर तुला कोणीच माफ करणार. हा सल्ला मित्राने दिला. पण मित्र जितके नाव आहे होऊन जाऊ दे, मी आहे. इथं माणसं संपली. तुमचं काय मित्र दारू देत आहे, त्याला मित्रांनी सांगितलं इकडे एक तर दारू सोड नाही तर दुसरी सोड. दोनच पर्याय, एक तर दारू सोड नाही तर दुसरी सोड. तो म्हणाला दुसरी सोड का? ऐक, आयुष्यात माझ्या आईने कधी दुसऱ्याच्या बांधावर काम केलं नाही, पण माझ्या बापाच्या दारूमुळे माझी आई खानदार घराण्याची असून रोजानं जाते. ही माझ्या बापाच्या दारूचा भाग नाही. माझी आई बांधावर जेवायला बसलेला तेव्हा लोणचा भाकरीला चुरून खाते, पण माझ्या आईला भाषी नाही आहे. माझी हुशारवाली मुलगी 9वीला आहे, सगळ्या वर्गात हुशार आहे, पण माझ्या मुलीला 50 रुपये फी नाही प्रयोग होईना, म्हणून माझी मुलगी वर्गात उभी राहते आणि शिक्षक तिच्याकडे पाहून तिला उभं करतो आणि वर्गातली मुलं तिला हसतात. माझ्या मुलीच्या डोळ्यातल्या पाण्याच्या धारा बेंचवर पडतात. माझी मुलगी बंद्या सुट्टी घरी येते आणि आईला सांगते, आई नाही शिकायचं मला, आई नाही. आई म्हणते, बाळा आपल्याला शिकल्याशिवाय पर्याय नाही. आई म्हणते शिकल्याशिवाय पर्याय नाही. वही मला वही नाही ग आई, मला वही नाही. आई लुगड्याचा पदर पुढे करते, 50 रुपयाची नोट मुलीच्या हातात देते. मुलगी 50 रुपयाला मिठी मारते. तीच मुलगी बूट आवडून आईला मिठी मारते. आईला सांगते, मी तुला 80% मार्क पडू टाकी नाही, मला याचं वाईट वाटत नाही. माझ्या बापाच्या दारूमुळे माझ्या वर्गातली मुलं हसतात याचं मला वाटतं. ज्याचे मित्र खास
त्याचा संसार हा ज्याचे मित्र नाव आहे संसार म्हणून नवऱ्याचे मित्र कोण आहे याचा तुम्ही सुद्धा शोध घ्या. मला वाक्य ऐकायचं एक शेजारची बाई 5 मिनिटं घरात आली. एक शेजारची बाई 5 मिनिटं घरात आली आणि आपल्याशी गप्पा मारून गेली तर मला त्या स्त्रीला आयुष्यभर म्हणतात का नावाची बाई फक्त कैकेयीला भेटायला 5च मिनिटं कैकेयीला भेटली. मला राजा दशरथ मेला पण कैकेयीच्या डोळ्यात पाणी सुद्धा आलं नाही. विधवा पण चांगली कैकेयी विधवा पण जो नवरा मेला तो काही किरकोळ तो काही नीट चेंबर केला. आज राजाचा मुलगा दशरथ पण राजा दशरथ मेले राजा दशरथ मेला तर कैकेयी रेडली नाही. शेजारच्या बाईने 5 मिनिटांमध्ये अख्खं रामायण बदलवलं. नालायक मित्राने आपला संसार उद्ध्वस्त केला. हिला वितळायला 3200 डिग्री तापमान लागते आणि हिला असा कडक धातू आहे. शरद पवार माहित असेल हिला काच कापायला वापरतात. काच कापायला हिरकणी वापरतात. याचं कारण असं आहे हे असं आहे त्याचं कारण आहे त्याचा विकलन बिंदू सगळ्यात जास्त आहे. पण तुम्हाला माहित नसेल हिऱ्यावरून जर झेपून गेला तर हिऱ्याचे 2 भाग करतो. मोठा कोण हिरा काय भाव आहे तुमचं तुम्हाला सांगायची गरज नाही. हिरा पाहायला सुद्धा मिळत नाही. कमी तापमानाला वितळत नाही म्हणजे तो वितळतच नाही लवकर. आणि काच कापायला हिरकणी वापरतात. इन सायंटिफिक लँग्वेज मध्ये विज्ञानामध्ये काच कापायला हिरकणी वापरतात. पण त्या हिऱ्यावरून जर ढेकून गेला तर हिऱ्याचे 2 भाग करतोय. मग मोठा कोण ढेकून फुकावलेलं त्याला काय आधार कार्डला पॅन कार्ड लिंक करायची गरज नाही किंवा त्याला काही पुढे मोबाईल बिबाईल काय टाकायची गरज नाही. मेसेज नाही का तो ऑनलाईन बोलून घ्यायचा आहे का नाही स्टेटसला इंस्टाग्रामला ठेवायची काय गरज नाही. गावगोदरीला छिद्र पडले का त्याचा मुक्काम आलाच ऐका. पण तो ढेकून जर हिऱ्यावरून गेला तर हिऱ्याचे 2 भाग करतो. महाराजांनी उदाहरण दिले ढेकणाचा संगे हिरा बनला. हिऱ्याचे 2 भाग करण्याची ताकद ढेकणामध्ये. तसे तुम्ही किती चांगले असा तुम्हाला बर्बाद करण्याची ताकद नालायक मित्रामध्ये. तुमच्या चांगल्या संसाराचं वाटोळं मित्र करणार. आणि कधी ध्यानात ठेवायचं जे मित्र आपल्या तोंडावर आपल्याला अतिशय चांगलं म्हणतात तेच मित्र आपल्याशी दुश्मनी करतात. हे ध्यानात ठेवा. परत मी डायलॉग तुम्हाला वाटतं हा मित्र तुमचा जीव नाही चुकीचा आहे म्हणून सगळ्या लोकांना सांगतो तुमची गोपनीय जी गोष्ट आहे गोपनीय ती कधी मित्राला सांगू नका. महिला म्हणलं घरातल्या काही गोष्टी शेजारच्या बाईला पैसे देऊन सुद्धा सांगू नका. ती त्याची वाटत पाहते
तुम्ही इतक्या दरिद्री आहे, तिला पाहिलं भुकल्याशिवाय राहत नाही आणि मागून थोबाड फोडून घेतल्याशिवाय राहत. परत नीट वाक्य ऐका. मित्राला कधीही गुप्त गोष्ट सांगायची नाही. जर सांगितली तर काय होत ऐका. जर याला कदाचित मित्राचं आपलं खटकलं तर तुमचा निगेटिव्ह पॉइंट हा मित्राचा पॉझिटिव्ह पॉइंट तो तुम्हाला त्याच्यात डॅमेज करणार. कळलं बोलायला मी काही बोल. आणि जो मित्र अतिशय गोड बोलतो तोच मित्र आपल्या गैरहजेरीत आपल्याला लावतो. काही काही महिलांना सकाळच्या पारी येते त्याच्या घरात तोंड घालायची सवय. आंघोळ नाही, तोंड जायचं नाही, काही नाही, दरिद्रवाणी काय चालत फाशी घ्यायची सहजाती म्हणजे दुरी आणि बांध बांध घालायला वर काय काम येते त्याच्या घरात तोंड घालायचं. ज्याचा त्याचा परपंच देते त्याच्या पद्धतीने पण यांनी काय करायचं दुसऱ्याच्या घरात सकाळी तोंड घालायचं. काय नव्हतं काही अख्खी नदी मोकळी बसतो बरं आली तर आली ना चहा प्यावं. आपण इतके दरिद्री आहे अख्खी माहिती त्याच्या जवळ चहा प्यायला मोकायची. तो बिगर यांचा मोबाईल आहे त्याला टावर नाही. आमची आपल्या घरातून चहा पिऊन माहिती काढली ती शरीराच्या बायकोशी तशीच झाली आणि वरून म्हणती आपल्याला काय करायचं करीन ते भरीन. करीन ते भरीन तर तू भर ना पण भुकती का. आणि वरून म्हणती मी कधी म्हणत नाही कोणा कोणतो विषय काढला. हा विनोद नाहीये. लय बारीक काय घ्यायचं. आपल्या घरातल्या काही गोष्टी शेजाऱ्या पाजाऱ्यांपर्यंत जाताच कामा. उद्या काही जरी झालं तर आपल्या घरातले नाते नाते दोन जावांचं जमत नाही जमत. कायम जमत नाही असं नाही, थोडा वेळ आहे. उद्या लग्न निघलं एखाद्या व्यक्तीचं दुःखद निधन झालं तर ते दोन जावा एकत्र येणार ना. तुम्ही तुमचे रक्ताचे नाते तुटतील अशी माहिती शेजारी सांगा. ते थोडं मागतात घरोघर मातीच्या चुली घरात थोडं भाग होणारच आहे ना. आणि ज्या घरात भांडण होत नाही ना आता पुरुष मंडळी बायको शिले मागते तुम्हाला ते अंदाज येत नाही. तुम्ही इंग्रजीचे मंत्र पाहिजे. 22 वर्षात कधी बायकोशी भांडण होऊन दिलं मी ध्यानाच नाही. आपल्याला आयडिया आहे. तुम्ही नेमके ते मूर्खपणा करता. काय करायचं सांगून ठेवतो तुम्हाला सगळ्या गाड्यांना. बायको कधी भांडते तुम्हाला माहिती का. कधी भांडत नाही. आपल्या अगोदर जीवली का समजायचं हिला भांडायचं आणि मग तिला थोडंफार टाकण्याचं काढणार आणि झोपून घ्या. आपल्याला वाटतं उपाशी झोप त्यांना दम गोरटी ती काय झालं. खरे का खोटे कोरोना खरे का खोटे. आणि बायको जर भांडायचं नसेल ना तर तुम्हाला आयडिया मी सांगतो काहीच करायचं नाही. तुम्हाला पुरुषांना त्यांना नाही सांगत. तुम्हाला बायको भांडायला लागली काहीच करायचं नाही. 5 मिनिटं फक्त तिच्याकडे पाहतायचं. शब्द सुद्धा बोलायचा. पावर कमी होत ती काय पिसाळी किंवा आपल्याला उचलून आपल्याला असं काही नाही. त्यामुळे घाबरेलं नाही. 10 मिनिटांमध्ये ती आपोआप चहा घेऊन पाया तयार जातात. बायका तयार जातात. बायका सात्विक विचार त्याला 2-2 मिनिटात रंग बदलतात.
ती चहा घेऊन येते आपल्याला त्या म्हणते घ्या बामट्याची सवय लागली बामटा आमका चहा धरला आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट भामटा म्हणू द्या पण संकट टळलं ना जर तेवढ्या झपाट्यात आपण तिथे घरी ठेवून दिली असती तेवढा तमाशा आणि पाण्यातून सांगतो मौनात फार मोठी ताकद शांत बसण्यामध्ये फार मोठी ताकद माझ्या मुलाला मुलीला आईला मार आई शिस्त लावायची म्हणून मुलीला मारणार मग आपण आता नवऱ्याला काय काम करायचं मुलीची बाजू घ्यायची बायको मुलीला घ्यायची आणि मुलीला फक्त एवढंच म्हणायचं आई येते तुला माहित चाल चहा घे आपण इतके वावलं ते पुढलंच म्हणतो बोलू ते बाई आता मॅच कशी दिवस काय मला जर रुसू नाही देता येईल दुसरी करता येईल कसं बोलतोय असं कधी मौनात ताकदच आहे आणि आज रामला घुसायचं आपल्याला अजून आज कीर्तनाला येते रामन एकनाथ महाराज आहे आणि त्याला कडवीच्या ते पाणी कोणला देऊ राहिल तू इकडं यायला नाही पाणी द्याल तुम्ही अजून विठ्ठल सुद्धा म्हणजे नाही 3-3 वाटले हल्ले आपलं तसंच म्हणजे बांगल्यावाल्याला घरकुल माझी उचल आणि आजची जयंती तुझं सुख करिता संत आणि ग्रंथ आणि भगवंत चौकत आपले आणि आज कीर्तनाला घेते आपले एकनाथ महाराजांचा आहे आम्हाला सुरुवात आता तुमची माझी 1 वर्ष बाळ कीर्तनाला दरिद्र्यावानी बसायचं नाही तोंड सोडून द्यायचं नाही नाही ते घ्यायचं डबल जेवायचं चांगला शपथ करून खायचा
शिवकालाला तुम्ही सुटात पडल्यावर कीर्तनाला बसायचं जमणार नाही. कीर्तनाला दुसरी सूचना आहे मी सगळे काढून दिलं ना तुम्हाला सांगतो सगळे उचलून दिला तर आवाज आला. गेल्या वर्षी तुम्ही तसंच केलं. आता तुम्ही डायरेक्ट घरी सगळे आणि दुसरी सूचना आहे आपल्या कीर्तनाला बोलावं लागतं. बोललं तरच कळेल नाही तर काही करणार. पहिलंच काही कळलं नाही तुला काय करायचं. आणि कीर्तनाला तिसरी सूचना आहे शंका जर आम्हाला असली जागेवर ओपन चॅलेंज कुणालाही मी 2 महिन्याला उत्तर देणार. पुस्तकं उलटे पाठी करून देणार पण द्या. पण मी गेलो मोकळायचं मला पटलं नाही. तुझं तुझ्या बायकोचं पटायला माझं काय झालं. तुला पटा म्हणून आम्ही कीर्तन करतो हे तुला सांगितलं. हे उठच हा उभा आहे उभा आहे तू फक्त उभा आहे. आणि गणेश जयंतीच्या दरवर्षीच्या कीर्तनाप्रमाणे आज कीर्तनाला घेतलेला आपल्या एकनाथ महाराजांचा आहे आणि तो 3च काढण्याचा आहे. पण अभंगाला सुरुवात केल्यामुळे एकनाथ महाराज कोण हे जरा 2 मिनिटात आपण पाहू म्हणजे पुढे जायला. एकनाथ महाराजांचे पंजोबा भांगास महाराज आहे. एकनाथ महाराजांचे पंजोबा भांगास महाराज आजोबा चक्रपाणी वडील सूर्यनारायण आहे आणि मुलगा हरिपंडित आहे. मी काय का एकनाथ महाराजांचे पंजोबा भांगास महाराज आजोबा चक्रपाणी वडील सूर्यनारायण आणि मुलगा हरिपंडित अशी एकनाथ महाराजांची परंपरा. 36 वर्ष देवाने नागबाबाच्या घरी गोपीचंद उघडून पाणी द्यायचे काम केलं. आणि सगळ्यात महत्वाचं नागबाबाच्या घरात दैवत्य देवाला रोज पुरणपोळीच. सगळ्यात श्रीमंत संत नागबाबा. आणि आज कीर्तनाला घेतलेला म्हणजे नागबाबा हा अनुभव सांगतात. अनुभवाला सुरुवात करायची पण पहिले ते सांगतो संस्थानातला अनुभव कधी कुणाला सांगायचा नाही आणि परमार्थातला संधी कशी करायची. पाया पडतो संस्थानात ते दुःख कुणाला सांगू नका बरोबर मातीचा आणि आपल्या घराण्याची इज्जत आपण का घालू का. एखाद्या सुनेबद्दल आपण बाहेर बोलतो याच्यामध्ये आपला अपमान आहे. एखाद्या सासूबद्दल आपण बाहेर बोलतो तेव्हा तो आपल्या घराण्याचा आपल्या हाताने केलेला अपमान आहे. निघून जाते. काळ थोडासा बदले तिच्या मनामध्ये थोडस मत परिवर्तन होईल त्याला थोडासा काळ लागेल पण ती बदलला हयात ना. थोडी सासूबाई आहे थोडी कष्ट करून संसार केला तिला उधळपट्टी सहन होत नाही. तिला भारी भाषा फेकून दिलं जास्त भारी करत हे तिला सहन होत नाही. तिने शून्यातून 3 रंगाचं रुग्ण विसरून पैसे लावून संसार केलाय. तिला उधळपट्टी सहन होणार नाही. त्या आपल्याकडून उधळपट्टी झाल्यामुळे ती आपल्याला थोडी बोलणार आहे पण हळूहळू तिला आपल्यालाही सवय होईल आणि तिलाही सवय होईल. सवय 15 वर्षापूर्वी पहिला मुलीचा जर मुलीच्या गावाकडचा माणूस भेटला त्या मुलीचा बाप त्या माणसाला चहा पाडायचा आणि काय चहा का पाडायचा तर म्हणजे लेकराची माहिती मिळाला म्हणून. आणि चहा काय 25 पैशाला चहा पिताना तो म्हणायचा पाहुण्याचं कसं काय चाललंय मुलीचं नाही.
पाहुण्याचा. मग तो माणूस त्या बापाला म्हणायचा, तुम्ही चुकीच्या माणसाला मुलगी दिली, तुमच्या मुलीला फार त्रास आहे. बाप चहा द्यायचा, पैसे द्यायचा, बाजार करायचा आणि घरी जायचा. रात्री जेवण केल्यावर उशीमध्ये फक्त होतो बाप रडायचा आणि रडलेला बाप फक्त मुलीची आठवण काढायचा. पण दिवस सुटायच्या आत बाप मुलीच्या घरी जायचा, कुणाला सांगत नसायचा. पोरगी घरामध्ये अंगण वट्यावर अंगण झाडायची. झाडणाऱ्या मुलीनं बाप पाहिला तर समजायचं मला सासू असे, मी माझ्या बापाला मला कळलंय, मग माझा बाप त्याच्यासाठी आलाय. आई त्या पुरीनं ग्लासात पाणी घ्यायचं आणि कपशी चहा घ्यायचा आणि बापाला पाणी देताना म्हणायचं, तुम्हाला कळलंय ते खरं आहे पण इथं बोलायचं नाही. तुम्हाला कळलंय ते खरं आहे, मला त्रास आहे हे तुम्हाला कळलंय पण इथं बोलायचं नाही. चहा प्या, नाश्ता करा, वाटलं तर जेवण करा, पाहुण्याशी गप्पा करा, मग तो विषय इथं घालायचा. बाप का म्हणायचा, पोरगी का म्हणायची? पोरगी म्हणायची बापाला, मी तुमचं दूध पेले, आम्ही तुमच्या कुशीत वाढले, आईचं दूध पेले, मला नाही, मी मराल तेव्हा मला निरोप करायला यायचं, पण तुमची मुलगी तुमची मान खडे होत्या. कसा बाप रडायचा आणि बाप मुलीला मिठी मारायचा आणि बाप मुलीला काय सांगायचं माहिती? जरा नवीन बाप सगळे आहे का? एक बाप मुलीला सांगायचा, सहन कर, दिवस निघून जातील, सहन कर, दिवस निघून जातील, काळ बदले, पण बाई तू आमच्या भरोशावर राहू नको. उद्या जर मी मुलाच्या आणि सुनेच्या ताब्यात गेलो ना तर माझ्या गोष्टीवाल्या मुलीला माझ्या घरात चहा मिळणार नाही. तू कष्ट कर, सहन कर, पण इथेच राहा. असा सल्ला ज्या बापाने दिला त्या सगळ्या मुली आज नवऱ्याच्या घरी खाऊन पिऊन सुखी आहे. श्रीमंत नाही नसू द्या पण समाधानी आहे. कुणाची मुली बस गरीब होता बाप, बिचारा भाकरत होतं नेसायचा. आज जर महिला म्हणजे तुमच्या बापाने तुम्हाला चांगलं घर पाहून दिलं नसतं तर तुमच्या भावाच्या घरात तुम्हाला कुत्र्यासारखं जगावं लागलं असतं. तुम्हाला वाटतं तुमच्या भावाने तुम्हाला सांभाळलं असतं? तुम्हाला वाटतं तुमच्या भावजाने तुम्हाला सांभाळलं असतं? कधीच नाही. आज तुमचा माझा संसार चांगला आहे याला सगळ्यात मोठी पुण्याई आरामी होता बाप, पण मुलीचं खड्ड्यानंच केलं. नववार सांगितली आई होती, बांगडी फुटली ना हाताला फडकं बांधायची, पण माझ्या मुलीचं चांगलं झालेलं पाहिलं ना त्याला स्वर्गातला ईश्वर मिळाला असता. आणि आज 80% लोक कीर्तनात बसलेले मुलं आणि मुली मिळवण्यामध्ये फेर गेले. फेर पैसे कामावले लोकांनी, पैशाचा विषय थोडा, पैशाला मूत आलाय, मूत पैसा नाही लोकांकडं. काहीकडे एवढी इष्ट आहे, जर डाव्याला काठवली तर श्राद्धापर्यंत धुळ निघत एवढे इष्ट लोक. पण ही पोरं घरात इथे इष्टीचं करायचं. दोन पोरे, एक मेले एक जेल मध्ये, काय करायचं इष्टी? इष्टीचं करायचं का? एक मुलगा मेलाय धडकला पिऊन आणि दुसरा पंप लुटताना साकारलाय आतमध्ये. 40% कोट्याधीश लोकांच्या घरात पाणी द्यायला घडी आहेत पण पोटची पोरं नाहीत. त्यांच्या बायका त्यांना चहा घेत नाही आल्यावर फ्रीज उघडतात. फ्रीज मध्ये काय राहत रे पप्पांचं? खोकला जाऊ शकतो जरा काय म्हणते ब्रँडी. आता हे मी बोललो असतो तर केवढं पडलं असतं, लगेच क्लिप करून ठोकली असती माझ्या. याचं काय करणार? तो पप्पाची बरंडी राहते कोणती राहते